नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट पॅन कार्ड घरी बसल्या कसे काढावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. इन्स्टंट पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे शुल्क वगैरे भरायचं काम नाही. फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर का तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हाच तुम्ही ही प्रोसेस घरी बसल्या करू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला जर का इन्स्टंट पॅन कार्ड घरी बसल्या काढायचं असेल तर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे ई फायलिंग. अशा प्रकारे तुम्हाला ई फायलिंग सर्च केल्यावर या ठिकाणी इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटची साईट येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसतील. आज फक्त आपण इन्स्टंट पॅन कार्ड कसे काढावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर समोरचं एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आणि शासनाच्या इतर योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून एखादा इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आता पेज ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक आहे गेट न्यू ई पॅन. त्यानंतर खाली ऑप्शन आहे की चेक स्टेटस आणि डाउनलोडिंगचे. तर सर्वप्रथम आपल्याला गेट न्यू ई पॅन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पॅन कार्ड काढण्यासाठी. आणि जर का तुम्ही अगोदर हे प्रोसेस केली असेल तर तुम्हाला खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्ही गेट न्यू ई पॅन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर गेट न्यू या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचे ज्याही कॅन्डिडेटचं किंवा ज्याही घरातल्या व्यक्तीचं आपल्याला आधार कार्ड जवळ असणे गरजेचे आहे, कारण की त्यांचं पॅन कार्ड काढण्यासाठी. तर या ठिकाणी ज्याही व्यक्ती तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की मी आधार कार्ड नंबर टाकला असून कन्फर्म या ऑप्शनला क्लिक केलेलं असून आता कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज या ठिकाणी ओपन येणार आहे. या ठिकाणी तुम्ही सूचना वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला जनरेट आधार OTP या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरेट आधार OTP या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. या ठिकाणी या पेजवर तुम्हाला तो OTP सबमिट करून कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. OTP टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आय एग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP सबमिट केल्यावर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आपली आधार बेस माहिती या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय की जर का तुम्हाला ईमेल ID ॲड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ईमेल ID सुद्धा ॲड करू शकता. ईमेल ID ॲड करण्यासाठी तुम्हाला ईमेल ID या ऑप्शनला क्लिक करून त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. आणि जर का तुम्हाला ईमेल ID ॲड करायचा नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला खाली आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्ही ईमेल IDची प्रोसेस करत असाल तर अशा प्रकारे तुमचं मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही तुमची इन्स्टंट पॅन कार्डची 4ही स्टेपमध्ये प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 1 दिवस किंवा 12 घंटे तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि याच्याहून 12 घंटे झाल्यावर तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपल्या मेन पेजवर यायचं आहे. आता या ठिकाणी मेन पेजवर आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की चेक स्टेटस अँड डाउनलोड ई पॅन कार्ड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पुन्हा सेम प्रोसेस. तुमचं जे आधार कार्ड तुम्ही यूज केलं असेल ते आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे.
त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करूया. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केला पुन्हा तुमच्या मोबाईलला जो आधार जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही पॅन अलॉटेड सक्सेसफुलीचा या ठिकाणी मेसेज आलेला असून त्यानंतर इकडे तुम्ही पाहता की डाव्या साईडला या ठिकाणी एक डाउनलोड ई पॅनचं ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी चेक स्टेटस व्ह्यू पॅनचं ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ई पॅन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला PDF सोबत तुमच्या फोनमध्ये गॅलरीमध्ये हे पॅन कार्ड डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी पॅन कार्ड तुमचं डाउनलोड होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्हाला पासवर्ड म्हणून यूज करायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डेट ऑफ बर्थ मी टाकत आहे. समजा तो अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ तुमचे पासवर्ड असून पासवर्ड या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड तयार झालेलं आहे. समजा अशा प्रकारे आज आपण पूर्ण A to Z पॅन कार्डची प्रोसेस पाहिली असून व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसेच कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे.